रेनफॉल जो आहे शॉर्ट ड्युरेशनमध्ये ज्यांना आपण क्लाउड बस्ट म्हणतो त्याचा जो अंदाज आहे ते बेसिकली त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक या जो नाशिक शहराचे जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे। जसे जसे वेदर मॉडेल्स अजून डेव्हलप होतील आणि अजून आपल्याला हवामानचे इशारा मिळेल तशा आपल्याला अजून ॲक्युरेटली लक्षात येणार आहे की नेमकी कुठे आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे। सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आज सकाळी जो बैठक घेतली त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहे की लागणारे सर्व अनुषंगाने गोष्टीचं नियोजन आपल्याला करायचं आहे। त्याच्या अनुषंगाने साहेबांचे दिलेल्या निर्देशानुसार खालीलप्रमाणे या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे। नंबर 1 की उद्याच्या दिवशी नाशिक शहर वगळून नाशिक शहरच्या संदर्भामध्ये म्हणजे पाऊस राहणार आहे, परंतु त्याचा जो स्थानिक नियोजन आहे नाशिक शहर महानगरपालिकाचे सन्मान्य महापौर आणि सन्मान्य मनपा आयुक्त आज करणार आहे। परंतु नाशिक शहर वगळून जो उर्वरित ग्रामीण भाग आहे नाशिक तालुक्याचे, इगतपुरी तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुका या 3 तालुक्यामध्ये सर्व जो आठवडी बाजार असेल, शाळा असेल, कॉलेजेस असेल या सगळे उद्याच्या दिवशी बंद राहणार आहे। सर्व लोकांना माझी सूचना आहे, विनंती आहे की उद्या जोरात पाऊस असण्याची शक्यता असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवाला पण विनंती आहे की आपण शेतात जाण्याचा विषय उद्या टाळावा आणि कुठल्याही प्रकारच्या म्हणजे अति आवश्यक नसेल तो कुठल्याही प्रकारचा प्रवास उद्याचे दिवस आपण करू नये। काही रस्ते आपण बंद करणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी दगड कोसळण्याची शक्यता आहे त्याची एक यादी काही वेळात PWD राष्ट्रीय महामार्ग आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून ट्रॅफिक डायव्हर्जनचे काही आदेश काही वेळात आपण आपल्या समोर देणार आहे। परंतु माझी सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना यही विनंती राहील की कारण नसताना आपण बाहेर पडू नये। पुढचा विषय आहे की त्र्यंबकेश्वर देवस्थानला उद्या आपण बंद ठेवणार आहे म्हणजे आज संध्याकाळ सूर्यास्त झाल्यानंतर जो शेवटची पूजा राहणार त्याच्यानंतर परवापर्यंत ते त्र्यंबकेश्वरचे देवस्थान बंद राहणार आहे। तर ज्या भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये येऊन दर्शन घेण्याचा विचार केला होता त्यांना माझी विनंती राहील की उद्याच्या दिवशी आपण येणं टाळावा जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात काम पण सुरू आहे तो त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारची अडचणी होणार नाही। तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण त्र्यंबकेश्वर देवस्थानाला येणं टाळावा। तसेच सप्तशृंगी गडमध्ये त्या परिसरामध्ये क्लाउड बसचा अंदाज नसेल तरी जोरात म्हणजे ऑलमोस्ट 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी पण गर्दी होऊ नये म्हणून उद्याच्या दिवससाठी सप्तशृंगी देवस्थानला पण आपण बंद ठेवण्याची असं सूचना देत आहोत। त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे ज्या लो लाईंग रिजन्स आहे ज्या ठिकाणी फ्लड प्रोन लो लाईंग रिजन्स आहे त्या गावाची यादी आणि त्या लोकेशन्स आपण सांगितलं आहे। परंतु याच्यामध्ये मेजर अडचणी कुठे येतोय ज्या ठिकाणी आपल्याकडे फ्री फ्लोईंग नदी आहे म्हणजे पहिला बंधारा आणण्याच्या पूर्वीचे फ्री फ्लोईंग नदी जिल्हा परिषद आणि लघु पाटबंधारे विभागाला असं सूचना देण्यात आली आहे की जो फ्री फ्लोईंग नदी आणि छोटे बंधारे आहे ज्या मोठ्या प्रमाणात पाणीचा प्रेशर आला तर ते फुटण्याची शक्यता असते त्याचे गेट कृपा करून उघडून ठेवावा असं त्याला सूचना अगोदरच देण्यात आलेला आहे। त्याच्यासोबत जो लो लाईंग रिजन्स आहे जो नदीच्या साधारण पाणी स्तर +2 मीटरचे रेंजमध्ये असलेले जेवढे भाग आहे त्या सगळे घर असेल या कुठले इतर स्ट्रक्चर्स असेल जनावरांच्या गोठे असेल त्या सर्वांना शिफ्ट करण्याची सूचना या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी देण्यात येत आहे, नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे। यदि पाणी फ्लोला कुठल्या प्रकारची अडथळा असेल तर त्याला आता आज दुपारी स्वच्छ करून घेण्यासाठी सर्व नगरपालिकेला ग्रामपंचायतला सूचना देण्यात आलेल्या आहे की पाणी फ्लोला कुठल्याही प्रकारचा बाधा राहू नये आणि पाणीचं डायरेक्शन असा असावा जेणेकरून जास्त पाणी आला तो म्हणजे ते कुठल्या घरामध्ये शिरणार नाही याच्यासाठी सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे। तसेच जो काही स्ट्रक्चर्स अनस्टेबल असेल ज्यांच्या खाली सबसर्फेस फ्लो असेल त्या ठिकाणी पण त्याला सूचना देण्यात आलेल्या आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये लँडस्लाइड प्रोन विलेज एक भी नाही आहे परंतु आपल्याकडे हे जो दगड पडतो त्यासारखे काही गाव आणि लोकेशन्स आहे त्याच्यासाठी सूचना देण्यात आल्या आहे। PWD आणि इरिगेशन विभागाला विशेषतः सूचना आहे की जो मायनर स्ट्रक्चर्स आहेत त्याला हे करावा आणि जो फ्लड कंट्रोलचे ज्या काही मेकॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी विशेष नियोजन करावा। जो कालवा आहे जो कॅनल्स आहेत त्याला रिकामी ठेवावा सो दॅट ओव्हरफ्लोचं पाणी त्याच्यामध्ये सोडता येतो ते ऑटोमॅटिकली तिथून जाणार आहे। हे सगळे गोष्टीचं नियोजन या अनुषंगाने करण्यात आलं आणि शेवटची गोष्ट आहे की अँब्युलन्सेस असेल शासकीय कर्मचारी आणि अधिकारी असेल
सगळेजण फील्डवर येणार आहे। त्याच्यासोबत JCB या पोकलँड जो आपले अर्थ मूव्हर्स असतो त्यांचे आपण रेक्विजिशन विथ लेबर आपण केलेलं आहे, जेणेकरून या सगळ्याच्या अनुषंगाने काय काय म्हणजे आपली पूर्ण तयारी या संदर्भामध्ये असावा। काही ठिकाणी एक्सेस प्रिपरेशन पण आपण करतोय, जेणेकरून हे जो एपी सेंटर या लोकेशन यदि शिफ्ट झाला तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडथळा होणार नाही। नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी या 5 तालुक्यामध्ये शाळा आणि कॉलेजेस उद्या बंद राहणार। आठवडी बाजार ओन्ली त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ग्रामीण मध्ये बंद राहणार आणि कारण नसताना प्रवास टाळण्याची सर्वांना सूचना परत देण्यात येत आहे आणि शेतकरीला पण विनंती करण्यात येत आहे की कारण नसताना आपण शेतामध्ये पण जाऊ नये, बिकॉज फ्लड पाणीचा लेवल अगर सडनली वाढला या घटला त्याच्यामध्ये काही प्रमाणात म्हणजे कुठल्याही प्रकारचे अपघातात्मक धोका होऊ नये। शेवटचा विषय, आपल्याकडे असलेले जो वॉटरफॉल्स आहे त्या ठिकाणी पोलीस आणि होमगार्डच्या माध्यमातून आणि आपदा मित्रांच्या माध्यमातून आपण बंदोबस्त ठेवणार आहे आणि त्यासोबत जो आपले जो लो लाईन ब्रिजेस आहे त्या ठिकाणी पण आपले म्हणजे डायव्हर्जन्स आणि रोड ब्लॉकेजेस राहणार आहे, जेणेकरून तिथे कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही। आणि SDRF धुळेची एक पथक नाशिक शहरामध्ये आपण म्हणजे रेडी अवस्थेत ठेवणार आहे की यदि कधी डिप्लॉयमेंटची गरज पडली तो आपण करणार। त्याच्यासोबत रेल्वे विभागाला पण आपण कल्पना दिलेली आहे, क्योंकि इगतपुरीचा जो मार्ग आहे ते मोठ्या प्रमाणात या मुंबईला जोडणारे आणि मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असलेला मार्ग आहे, तो त्या ठिकाणी इगतपुरीच्या भागासाठी या जो हवामान खात्याचा अंदाज आहे त्याची माहिती आपण रेल्वे विभागाला पण आपण पोहोचवलेली आहे। याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, पोलीस विभागाचे अधिकारी आणि आपदा विभागाचे अधिकारी या सर्वांना हायेस्ट अलर्टवर आपण ठेवलेला आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही, कुठल्याही जीवांची हानी होणार नाही, कुठल्याही प्रॉपर्टीचे पण नुकसान होणार नाही, या आपला पूर्ण प्रयत्न आहे। आणि मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण सतर्क राहा, कुठल्याही गड किल्ल्यात कृपा करून जाऊ नका, कुठल्याही ट्रेकिंग वगैरेसाठी आपण उद्या जाऊ नका आणि विशेषतः जो आपले वॉटरफॉल्स आहे त्या ठिकाणी कृपा करून गर्दी या करू नका, एवढी माझी सर्वांना सूचना आहे। परवाच्या दिवसाचा जो हवामान आहे, हवामानचा अंदाज आहे, त्याचा विचार करून उद्याच्या दिवशी याच्यामध्ये काय अपडेट असेल तो ते परत आपल्याला कळवण्यात येईल, परंतु उद्याच्या दिवशी साठी जो हवामानचा अंदाज आलेला आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो आदेश दिलेला आहे नाशिक जिल्ह्यासाठी, त्या आदेशानुसांगाने आपण या सगळे नियोजन केलेले आहे। धन्यवाद। आपल्याकडे डिझास्टरचे कंट्रोल रूम कंटिन्युअसली असतो, त्या डिझास्टरचा कंट्रोल रूम आहे, त्याच्यासोबत पोलीसचा जो 112 नंबरचा जो कंट्रोल रूम आहे, 108चा कंट्रोल रूम आहे, फायर ब्रिगेडचा कंट्रोल रूम आहे, सगळ्यांना आपण एकत्रितपणे म्हणजे कोलॅबोरेशन आणि कोऑर्डिनेशन करतो आणि आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंटचे जेवढे वाहन वगैरे जसे गुरखा वाहन जो आले होते क्विक रिस्पॉन्स वाहन, ते पण 4 वाहन आपण या परिसरामध्ये उद्या पाठवतोय। पोलीस आणि याच्यामध्ये मोठा काम जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून होणार आहे, याच्यासाठी सगळे नियोजन जिल्हा परिषदच्या माध्यमातून पण करण्यात आलेलं आहे आणि सगळ्या ठिकाणी कुठल्याही बेसिकली सतर्कता अगर आपण हे केलं म्हणजे भरपूर वेळा आपले पश्चिम घाटमध्ये क्लाउड बस्ट या क्लाउड बस्ट सारखी परिस्थिती झाली आधी पण, आणि परंतु त्याच्यामध्ये कुठलेही अपघात झाला नाही, त्याचे मूल कारण असतो की आपण व्यवस्थित यदि नियोजन केलं तर सगळ्या प्रकारचे अपघात आपल्याला टाळता येतो। नाही, ते बोट्स आणि बाकी गोष्टी जो याच्यामध्ये आहे आपल्याकडे NDMAच्या माध्यमातून त्याचे रेग्युलरली ऑडिट होतो आणि त्याच्यासोबत त्याची इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं पण काम आहे। आता आपण एक सेंट्रली गोडाऊन वगैरे मध्ये ते ठेवलेली आहे, परंतु क्लाउड बसमध्ये फ्लॅश फ्लड सारखी परिस्थिती निर्माण होतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या यंत्रणा लागणार आहेत सगळ्या गोष्टी आता आपण मूव्ह करतोय सगळ्या ठिकाणी आणि आज संध्याकाळपासून आपण उद्या परवा सकाळपर्यंत आपण हायेस्ट अलर्टमध्ये राहणार आहे। कारण असताना लोकांनी बाहेर जाणं टाळावा आणि सेफ स्ट्रक्चर्समध्ये स्वतःला ठेवावा, एवढा अगर आपण केला तर कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही। स्पेसिफिक भागमध्ये क्लाउड बस्ट अगर जो होतो, मी आपल्याला एक म्हणजे ज्यावेळी मॉइश्चर लेडन हे जो क्लाउड्स असतो ते म्हणजे डोंगराच्या वरच्या भागात येतो, खाली प्रेशर ड्रॉप होतो, म्हणजे अगर कूल क्लायमेट असेल त्याच्यामध्ये सडन प्रेशर ड्रॉप होतो आणि त्या ठिकाणी सगळे जो म्हणजे वादळ आहे त्या ठिकाणी जेवढा मॉइश्चर त्यांच्याकडे असेल ते हे होतो। तर याच्यासाठी जो विशेषतः जो पश्चिम भाग असतो आपले
याच्यामध्ये त्या जास्त म्हणजे धोका म्हणजे त्या ठिकाणी जास्त होण्याची शक्यता असते आणि त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आलं. मी जसं आपलं सांगितलं इगतपुरी म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुका मेन आता वॉर्निंगमध्ये आलाय, परंतु त्र्यंबकेश्वरच्या लगत असलेला जो इगतपुरी तालुका आहे आणि त्याच्या लगेच असलेला जो नाशिकचा तालुका, हे तीन जो ट्राय जंक्शन भाग आहे त्या ठिकाणी मोठा पाऊस आणि त्या ठिकाणी क्लाउड बर्स्टमुळे दोन गोष्टी असतो की अगर जोरात पाणी आलं आणि तुम्ही डायरेक्ट ओपन मध्ये अगर असेल, कुठले सपोर्ट स्ट्रक्चर नसेल तर 2-3 प्रकारचे अपघात असतो. बिल्डिंग्स जो वीक स्ट्रक्चर असेल बिल्डिंगच्या तर ते बिल्डिंग्सच्या छत वगैरे कधी कधी पडतो. त्याच्याशिवाय पाणीचा जो प्रेशर असतो, फ्लो असतो, तो फ्लॅश फ्लडिंग होतो, ते दुसरा विषय. आणि तिसरा जो आहे की हे जो आहे म्हणजे लँडस्लाइड या लूज बोल्डर्स वगैरे असेल तर ते बाहेर पडतो. तर हे असे 3 प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये होतात. नाही, त्र्यंबकेश्वरमध्ये जसं मी म्हटलं ना, काही इंटरनल रोड्स, मेजर रोड्स क्लोजर नाही आपल्याकडे, परंतु काही गावाचे रस्ते जो आहेत त्याला आपल्याला क्लोज करण्याची वेळ येत आहे. त्याची एक स्पेसिफिक यादी मी काही वेळात DIOच्या माध्यमातून आपल्याला प्रकाशित करणार आहे. तो रोड क्लोजर्स ज्या ठिकाणी करण्याची गरज आहे ते आपण करणार आहे. त्याच्याशिवाय लोकांना मेजर जो रिस्क आहे म्हणजे जो वीक स्ट्रक्चर्स आहे, वीक स्ट्रक्चर्समध्ये गोठे विशेषतः असतो, काही जण काय असे छत असतो ज्या ठिकाणी अगर जोरात पाऊस पडला तर त्या म्हणजे तुटण्याची शक्यता असतो त्याच्यामध्ये. आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण जो काही नियोजन आहे ते आपण करतोय. याच्यासाठी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग गाईडलाईन्स आहे, भारत सरकारचे NDMAनी गाईडलाईन्स इश्यू केल्या आणि त्याच्या व्यतिरिक्त आज सन्माननीय CM साहेबांनी काय अतिरिक्त खबरदारी सांगितलेली आहे. त्या सर्वांच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी मी आपल्याला सांगितल्या त्या सरांच्या सूचनानुसार आपण सगळ्यांचे नियोजन करतो.